श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज आपण जाणून घेणार आहोत 5 जुलै रोजीचे वृश्चिक राशीचे राशी भविष्य. हा दिवस तुमच्या आयुष्यात कोणते संकेत घेऊन येत आहे, कोणत्या गोष्टीमध्ये सावध राहणे योग्य ठरेल, कोणत्या संधी तुमच्या दारात येऊ शकतात आणि दिवस अधिक सकारात्मक घालवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, या सर्वांचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती, जर तुम्ही श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा ठेवत असाल तर कमेंट बॉक्समध्ये मनापासून जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला आता सुरुवात करूया. वृश्चिक राशीचे व्यक्ती स्वभावाने धाडसी, गूढ, जिद्दी आणि अंतर्मुख असतात. अनेकदा बाहेरून कठोर दिसणाऱ्या या व्यक्ती मनाने मात्र अतिशय संवेदनशील असतात. आजचा दिवस तुमच्यासाठी स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचा संकेत देत आहे. आज काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील तर काही ठिकाणी संयमाची परीक्षा होऊ शकते. त्यामुळे कोणताही निर्णय घाईत घेण्याऐवजी परिस्थितीचा शांतपणे विचार करा. तुमच्या अनुभवाचा आणि निरीक्षण शक्तीचा आज तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. आज दिवसभरात एखादी अशी बातमी मिळू शकते जी सुरुवातीला साधी वाटेल पण पुढे तिचे महत्त्व वाढू शकते. त्यामुळे प्रत्येक संधीकडे लक्षपूर्वक पहा. जर काही दिवसांपासून एखाद्या कामात अडथळे येत असतील तर आज त्या कामात पुढे जाण्याचा मार्ग दिसू शकतो. मात्र त्यासाठी सातत्य आणि आत्मविश्वास टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. आज तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडू शकतो, त्यामुळे शब्द काळजीपूर्वक वापरा. योग्य वेळी बोललेले एक वाक्य नाती मजबूत करू शकते, तर चुकीच्या वेळी बोललेला शब्द गैरसमज निर्माण करू शकतो. आज मनात जुने विचार किंवा आठवणी येण्याची शक्यता आहे, त्यांना मनावर जास्त भार होऊ देऊ नका. भूतकाळातून शिकणे योग्य आहे पण त्यात अडकून राहणे योग्य नाही. काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून महत्त्वाचा सल्ला मिळू शकतो. हा सल्ला भविष्यात उपयोगी ठरण्याची शक्यता आहे, त्यामुळे ज्येष्ठांचे बोलणे शांतपणे ऐका. आजचा दिवस आत्मविश्वास आणि संयम याचा समतोल राखणारा आहे. अति आत्मविश्वास टाळा पण स्वतःच्या क्षमतेवर शंका देखील घेऊ नका. दिवसाच्या पहिल्या भागात काही कामे अपेक्षितप्रमाणे संथ गतीने होतील, पण दुपारनंतर परिस्थिती हळूहळू अनुकूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळीच निराश होऊ नका. स्वामी समर्थांवरील श्रद्धा, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्न या 3 गोष्टी आज तुमच्यासाठी विशेष महत्त्वाच्या ठरू शकतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, राशी भविष्य हे मार्गदर्शन असते, अंतिम सत्य नाही. आपल्या कृती, निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचाच आपल्या आयुष्यावर सर्वात मोठा प्रभाव असतो. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी करिअर, नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात कोणते संकेत दिसून येत आहेत? जर तुम्ही नोकरी करत असाल तर आजचा दिवस जबाबदाऱ्या वाढवणारा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे बारकाईने लक्ष देऊ शकतात, त्यामुळे प्रत्येक काम वेळेत पूर्ण तयारीनिशी करण्याचा प्रयत्न करा. तुमची मेहनत आणि शिस्त यामुळे तुमची विश्वासार्हता अधिक मजबूत होऊ शकते. आज कार्यालयात एखादे महत्त्वाचे काम अचानक तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते. सुरुवातीला ते कठीण वाटेल, तरी शांत मनाने नियोजन केल्यास तुम्ही ते यशस्वीपणे पूर्ण करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आज एखादा फोन, ईमेल किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून सकारात्मक माहिती मिळण्याची शक्यता आहे. संधी लहान वाटली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसाय करणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी. नवीन करार किंवा मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे नीट तपासून पाहणे हिताचे ठरेल. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास निर्णय अधिक योग्य ठरू शकतो. जुन्या ग्राहकांशी संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा नवीन ग्राहकांपेक्षा जुने ग्राहकच मोठ्या संधी घेऊन येतात. तुमच्या प्रामाणिकपणाचा आणि गुणवत्तेचा फायदा भविष्यात नक्कीच मिळू शकतो. आज भागीदारीच्या कामात संवादाला विशेष महत्त्व द्या. छोटासा गैरसमजही मोठ्या मतभेदात रूपांतरित होऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत दिवस संमिश्र असू शकतो. उत्पन्नाचे मार्ग सुरू राहतील, मात्र अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतात. त्यामुळे गरजा आणि इच्छा यामधील फरक ओळखूनच खर्च करणे योग्य राहील. ज्यांनी अलीकडे आर्थिक नियोजन केले आहे त्यांना त्याचा फायदा दिसू शकतो. बचतीकडे लक्ष देणे आज विशेष लाभदायक ठरेल. जर कोणाकडून पैसे येणे बाकी असतील तर त्याबाबत सकारात्मक हालचाल होऊ शकते. मात्र कोणालाही मोठी रक्कम उधार देण्यापूर्वी पूर्ण विचार करा. शेअर बाजार, ट्रेडिंग किंवा इतर जोखमीच्या गुंतवणुकीत सहभागी असाल तर केवळ अफवांवर विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका. स्वतःचा अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्लाही महत्त्वाचा ठरू शकतो. विद्यार्थी वर्गासाठी हा दिवस मेहनतीचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यास
अपेक्षित प्रगती होऊ शकते. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवावा. आज महादेवाचा एक संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मेहनतीचा मार्ग कधीही सोपा नसतो, पण तोच मार्ग कायमस्वरूपी यशाकडे घेऊन जातो. संयम आणि प्रामाणिकपणा हेच तुमचे सर्वात मोठे धन आहे. म्हणून कोणत्याही अडचणींना घाबरू नका. प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक सक्षम बनवत आहे. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात 5 जुलै रोजी वृश्चिक राशीच्या व्यक्तीच्या प्रेमजीवन, वैवाहिक जीवन, कुटुंब, आरोग्य आणि सामाजिक संबंधाबाबत कोणते संकेत दिसून येत आहेत. सर्वप्रथम प्रेमसंबंधाविषयी बोलायचे झाल्यास आजचा दिवस तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी अनुकूल ठरू शकतो. मात्र भावना व्यक्त करताना संयम आणि प्रामाणिकपणा यांना सर्वाधिक महत्त्व द्या. कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वासावर उभा असतो आणि आज तो विश्वास अधिक मजबूत करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. जर तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करत असाल तर घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. योग्य वेळ, योग्य शब्द आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर यामुळे नाते अधिक सुंदर बनू शकते. ज्या व्यक्ती आधीपासून प्रेमसंबंधात आहे त्यांनी छोट्या छोट्या गैरसमजांना मोठे रूप देऊ नये. शांतपणे संवाद साधल्यास अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. अहंकारापेक्षा प्रेमाला अधिक महत्त्व दिल्यास नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होऊ शकतो. वैवाहिक व्यक्तींसाठी आजचा दिवस कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा संकेत देत आहे. जीवनसाथीशी मनमोकळ्या गप्पा झाल्यास अनेक दिवसांपासून असलेला ताण कमी होऊ शकतो. एकमेकांच्या भावनांचा आदर करा आणि कोणतीही टीका करताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. घरामध्ये एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा सल्ला आज विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. त्यांच्या अनुभवामुळे एखादा महत्त्वाचा निर्णय अधिक योग्य प्रकारे घेता येईल. मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा त्यांच्या भविष्याबाबत काही सकारात्मक बातमीही मिळू शकते. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. जर काही दिवसांपासून कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत मतभेद सुरू असतील तर आज संवादातून तो गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते. पहिले पाऊल तुम्ही उचललाल तर नात्यामध्ये पुन्हा ऊब निर्माण होईल. आरोग्याच्या दृष्टीने आज स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या धावपळीत पुरेशी विश्रांती, संतुलित आहार आणि पुरेसे पाणी पिणे हे आवश्यक आहे. मानसिक ताण वाढल्यास त्याचा शरीरावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे थोडा वेळ स्वतःसाठी काढा. आज ध्यान, प्रार्थना किंवा काही मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणे तुम्हाला मानसिक स्थैर्य देऊ शकते. सकारात्मक विचार तुमचा आत्मविश्वास वाढवेल. सामाजिक जीवनात आज तुमची भेट एखाद्या प्रभावशाली किंवा अनुभवी व्यक्तीशी होण्याची शक्यता आहे. या भेटीतून भविष्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीशी नम्रतेने आणि आदराने वागा. महादेवांचा आजचा संदेश असा आहे, ज्यांच्या मनात करुणा, संयम आणि सत्य असते त्यांच्या मार्गातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. प्रत्येक नात्याची जपणूक प्रेमाने करा, कारण खरी संपत्ती ही विश्वास आणि माणुसकीची असते. मित्रांनो, लक्षात ठेवा. आता जाणून घेऊयात आजचे शुभ संकेत आणि महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठीचा एक सोपा आध्यात्मिक उपाय. आजचा शुभ रंग आहे गडद लाल किंवा मरून. हा रंग धैर्य, आत्मविश्वास आणि दृढ निश्चयाचे प्रतीक मानला जातो. शक्य असल्यास या रंगाचा एखादा छोटा वापर आपल्या कपड्यांमध्ये किंवा एखाद्या वस्तूमध्ये करा. आजचा शुभ अंक आहे 9 आणि 3. दिवसातील महत्त्वाच्या कामामध्ये या अंकाचा योग जुळून आल्यास तुम्ही त्याकडे सकारात्मक संकेत म्हणून पाहू शकता. शुभ वेळ सकाळी 9:30 ते 11 आणि संध्याकाळी 5:30 ते 7 या दरम्यान मानली जाऊ शकते. महत्त्वाची कामे या वेळात नियोजनपूर्वक करण्याचा विचार करू शकता. आता आपण जाणून घेऊयात आजचा महादेवाचा विशेष उपाय. आज सकाळी किंवा संध्याकाळी शक्य असल्यास भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन शांतपणे दर्शन घ्या. जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरातच महादेवाच्या प्रतिमेसमोर दिवा लावून मनापासून प्रार्थना करा. त्यानंतर किमान 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. मंत्र जप करताना मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. श्रद्धा आणि सातत्य अनेकांना मानसिक स्थैर्य व सकारात्मकतेची अनुभूती देतात. आज शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान, पाण्याची बाटली किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करा. सेवा, करुणा आणि सद्भावना या मूल्यांमुळे स्वतःच्या मनालाही समाधान मिळते. जर तुमच्या मनात एखादी मोठी इच्छा असेल तर ती महादेवांच्या चरणी शांतपणे व्यक्त करा. त्यानंतर त्या इच्छेसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प करा. श्रद्धेसोबत कृतीही तितकीच आवश्यक असते. आजचा दिवस तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी संयम, योग्य विचार आणि सातत्यपूर्व प्रयत्न हेच यशाचे खरे आधार आहेत. महादेवांचा आजचा संदेश: भीती नाही, विश्वास ठेवा. निराशा नाही, प्रयत्न करा. राग नाही, संयम ठेवा. जे कर्म प्रामाणिक असते त्याला योग्य वेळेची योग्य फळ मिळते. मित्रांनो, लक्षात ठेवा, राशी भविष्य हे संभाव्य प्रवृत्ती
आणि प्रेरणादायी मार्गदर्शन असते. तुमचे भविष्य घडवणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजे तुमचे विचार, तुमचे निर्णय आणि तुमची कर्मे. जर आजचे हे राशी भविष्य तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझे स्वामी शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील राशी भविष्य आणि महादेवाशी संबंधित आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव आणि जय श्री स्वामी समर्थ.